नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाची घेतली झाडाझडती। वैद्यकीय अधिकारी धारेवर, रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश। कोल्हापूर शहरालगतच्या 8 गावांची हद्दवाढ आता अटळ। प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिल्याची आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती। मनसेच्या विद्यार्थी सेनेचं इचलकरंजीतील शाळांना पत्र, हिंदी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचं आवाहन। BCA, BBA, BMS आणि BBM अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेला पुन्हा मुदतवाढ। आता 19 आणि 20 जुलै रोजी घेण्यात येणार परीक्षा। आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज अचानक कोल्हापुरातील ईएसआयसी रुग्णालयाला भेट दिली। यावेळी या ठिकाणच्या आरोग्य सेवेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। कोल्हापुरात असलेल्या राज्य कामगार विमा महामंडळाच्या रुग्णालयाला आज आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अचानक भेट दिली। या भेटीत रुग्णालयामधील आरोग्य सेवेचं वास्तव समोर आलंय। केंद्र सरकारकडून या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आहे, मात्र या ठिकाणी केवळ 30 बेडची सुविधा आहे। त्यामुळे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। तेव्हा वैद्यकीय अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचं दिसून आलं। यावेळी आरोग्यमंत्र्यांसमोर दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वादावादीचा प्रकार देखील घडला। रुग्णांना योग्य सेवा मिळते का याची माहिती नामदार आबिटकर यांनी घेतली। रुग्णालयातील चित्र समाधानकारक नसल्यानं आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आठवडाभरात बैठक बोलावली असल्याचं त्यांनी सांगितलं। खरं तर इथं सर्व प्रकारच्या सुविधा मिळायला पाहिजेत, परंतु आज बघितल्यानंतर खूप निराशाजनक चित्र आहे की इथं अजूनसुद्धा 30 बेडचं हॉस्पिटल उपलब्ध नाही। दुसऱ्या बाजूला इथं अजून अनेक सुविधा देणं गरजेचं आहे आणि जे ऑफिसमधला स्टाफ आहे त्यांनीसुद्धा मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह नसल्यामुळं खरं तर कोल्हापूर आणि कोल्हापूर रिजनमधल्या 5 जिल्ह्यातल्या सगळ्याच ESIC जे मेंबर्स आहेत, विशेषतः जे 21,000च्या उत्पन्नाच्या आत ज्यांचा पगार असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये असणारे वेगवेगळ्या आस्थापनांवर काम करून अतिशय चांगल्या पद्धतीनं या हॉस्पिटलमध्ये खूप चांगली सुविधा आपल्याला मिळेल असं वाटणाऱ्या सर्व लोकांच्यासाठी हे अतिशय निराशाजनक चित्र दिसतंय। मी उद्याच पुढच्या आठवड्यामध्ये इथं कमिशनर ESIC आणि सेंट्रल कमिशनर ESIC या दोघांनाही आपण बोलवतोय। आषाढी वारीमध्ये आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी अत्यंत उत्साहानं काम करत असल्याचं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितलं। आणि ते अत्यंत उत्साहानं आमच्या आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी करत असतात। अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की विशेषतः आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं सगळ्या वारीवरती जाणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांच्यासाठी अगदी त्या ठिकाणी जिथं त्यांची निवास व्यवस्था असेल तिथं त्यांना आवश्यक असणारे ICU असतील, डॉक्टरांचं त्यांच्यासाठी असणारं मार्गदर्शन आणि मोफत औषधं असतील, या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून देतोय। सगळ्या वारीमध्ये सगळ्या मोठ्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या दिंड्यांच्या बरोबर तिथं कार्डियक ॲम्ब्युलन्स असतील, बाईक ॲम्ब्युलन्स असतील, औषधांचा पुरवठा असेल, एक्सपर्ट डॉक्टर असतील, महिला गायनोकॉलॉजिस्ट असतील, हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय जेणेकरून ही आरोग्याची सुद्धा वारी व्हावी। पंढरीची वारी ही विठोबाच्या दर्शनाची वारी आहे, पण त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा ही आरोग्याची वारी खूप चांगल्या पद्धतीनं लोकांचे आशीर्वाद आरोग्य विभागाला देत राहील। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवर बोलताना नामदार प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरसाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं। हद्दवाढीतील गावांना विश्वासात घेण्यात येईल। हद्दवाढीशिवाय शहर पुढे जात नाही, त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ होणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आज जागतिक योग दिवस। जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या वतीनं योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी योगाचं महत्त्व सांगून विविध योगा प्रकारांची प्रात्यक्षिकही घेण्यात आली।
डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान संचलित मास्टर दीनानाथ विद्यामंदिरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात पार पडला. KMC कॉलेजचे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्कार विजेते क्रीडा शिक्षक डॉक्टर रामचंद्र पोवार यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक आणि मानसिक लाभ याविषयी मार्गदर्शन करून योगांची प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांच्या स्वरूपात जमा झालेल्या वह्यांचं वाटप करण्यात आलं. याप्रसंगी मुख्याध्यापक विश्वास केसरकर, सुबीर सामंत, पूजा ठाकूर, गायत्री निगवेकर, शीतल कुंभार, रोहिणी गायकवाड, नीलम मठपती, कांचन सुतार, स्वालिया उस्ताद, संगीता पाटील, स्नेहल काकडे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठात योग दिनानिमित्त योग संगम हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये 650 योग साधकांनी सहभाग घेतला. सहभागी सर्वांनी प्रात्यक्षिकाद्वारे योगाची विविध प्रात्यक्षिकं आत्मसात केली. योग शिक्षक दत्ता पाटील, सूरज पाटील, वीणा माडिलकर आणि आसावरी कागवाडे यांनी उपस्थितांना योग साधनेचं प्रशिक्षण दिलं. यावेळी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के, प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. योग दिनानिमित्त करवीर तालुक्यातील जैताळ इथं गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. विद्याविकास सहाय्यक मंडळ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अवधूत साळुखे, संपर्क प्रमुख संजय वाडेकर, निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष भाट, संपतराव पुजारी, प्रकाश भाट, तालुका प्रमुख सरदार तिप्पे, मुख्याध्यापक बाजीराव मोरे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद पाटील, सरपंच नीता पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, माय भारत, केंद्रीय संचार ब्युरो महाराष्ट्र गोवा आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल इथं योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी योग प्रात्यक्षिकं सादर केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्य क्रीडा मार्गदर्शक रविभूषण कुमठेकर यांनी योग प्रोटोकॉलचं संचालन केलं. तर आर्या पाटील हिनं रिदमिक योगाची आणि दिव्यांशी पाटील, मृण्मयी करंदीकर, सोहम गाडगीळ, श्रेया कुंभार, श्रद्धा कुंभार, आरवी पारकर, शौर्य कासार यांनी ग्रुप योगा प्रात्यक्षिकं सादर केली. मागच्या दाराआडून हिंदी सक्ती करण्याच्या शासनाच्या धोरणाला मनसेनं विरोध केलाय. त्यानुसार मनसे विद्यार्थी सेनेनं इचलकरंजी शहरातील सर्व शाळांना भेटी दिल्या. हिंदी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये असं आवाहन त्यांनी या पत्राद्वारे शाळा प्रशासनाला केलंय. राज्य शासनानं 1ली ते 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याची सक्ती केली होती. मात्र याला विरोध झाल्यानंतर 20 विद्यार्थ्यांची अट घालून शासनानं मागच्या दारानं हिंदी सक्तीची केली आहे. शासनाच्या या चलाखीलाही मनसेनं तीव्र विरोध केला. या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीनं शहरातील सर्व शाळांना भेटी देऊन हिंदी शिकवण्याची सक्ती करू नये याबाबतचं पत्र प्रशासनाला देण्यात आलं. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय चुकीचा आहे. जर शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली तर मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा या पत्राद्वारे मनसैनिकांनी दिलाय. यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष रोहित कोटकर, विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष उमेश दरिबे, सौरभ चव्हाण, अभिषेक सारडा, तन्मय तांबे, निलेश पाटील, विकी माळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज छत्रपतींनी शिक्षण, उद्योग, धार्मिक अशा विविध क्षेत्रात दूरदृष्टीनं काम केलंय. त्यांच्या विचारानं केंद्र आणि राज्य सरकारनं कृती करावी अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी व्यक्त केली. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयानं संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयानं संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता या ग्रंथाचं प्रकाशन खासदार शाहू महाराज छत्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आलं. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर राजीवजी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राहुल पाटील, उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता हा ग्रंथ दिशादर्शक असून नव्या पिढीला शाहू महाराज समजून घेताना हा ग्रंथ उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला। शहाजी महाविद्यालयानं राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त राबवलेल्या विविध उपक्रमातून शाहूंचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवण्यास अधिक मदत झाली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षण, उद्योग, धार्मिक क्षेत्र यासह सर्व क्षेत्रांमध्ये दूरदृष्टीनं काम केलंय। त्यांच्या विचारानुसार केंद्र आणि राज्य सरकारनं कृती करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। उच्च शिक्षण विभाग कोल्हापूरचे सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात शाहू महाराजांच्या विचाराची प्रेरणा होती असं सांगितलं। शाहू महाराजांनी विद्यार्थ्यांना यावेळी भत्ता सुरू केला होता। शिक्षणाबाबतचा त्यांचा तो दूरदृष्टीपणा होता। या ग्रंथाच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे विचार समाजापुढे जाण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं। राहुल पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची प्रस्तुतता यासारख्या ग्रंथाचं प्रकाशन कोल्हापुरात पहिल्यांदाच होत असल्याचं सांगितलं। माझे आजोबा स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे आणि वडील स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी शाहू महाराजांचा विचार कृतीतून पुढे नेला। त्याच विचारातून मी आणि संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे हे वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्राचार्य डॉक्टर R.K. शाने दिवाण यांनी ग्रंथनिर्मिती पाठीमागची भूमिका विशद केली आणि महाविद्यालयात राबवलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला। या कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर J.K. पवार, प्राचार्य डॉक्टर इस्माईल पठाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीषा भोसले, निर्मिती प्रकाशनचे प्रमुख अनिल म्हमाने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी, विविध शाखांचे प्रमुख उपस्थित होते। BCA, BBA, BMS आणि BBM या अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या CETसाठी आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। या अभ्यासक्रमांसाठी आता 27 जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे। याची CET परीक्षा 19 आणि 20 जुलै रोजी घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या MBA विभागाच्या प्रभारी संचालक दीपा इंगवले यांनी दिली आहे। BBA, BCA, BBM आणि BMS या अभ्यासक्रमांसाठी राज्यभरात 1 लाखाहून अधिक जागा उपलब्ध आहेत। यासाठी 29 एप्रिल, 30 एप्रिल आणि 2 मे रोजी CET परीक्षा घेण्यात आली होती। याला अल्प प्रतिसाद मिळाल्यानं पुन्हा एकदा CET घेण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं घेतलाय। यासाठी 12 जून ते 20 जून अशी वाढीव मुदत देण्यात आली होती। यामध्ये महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष अर्थात CET सेलनं आणखी एकदा मुदतवाढ दिली असून 27 जूनपर्यंत उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे। याची CET परीक्षा येत्या 19 आणि 20 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। CET सेलच्या वतीनं शुक्रवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या MBA विभागाच्या प्रभारी संचालक दीपा इंगवले यांनी दिली। अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी cetcell.mahacet.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलंय। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं जागतिक योग दिनानिमित्त संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयाच्या आवारात योग दिन साजरा करण्यात आला। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक आणि अधिकाऱ्यांनी यावेळी योगाची प्रात्यक्षिकं सादर केली। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीनं आज जागतिक योग दिन साजरा करण्यात आला। यावेळी योग प्रशिक्षक अशोक पालकर यांनी योगाचं महत्त्व सांगितलं। गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सध्याच्या धावपळीच्या जगात निरोगी शरीर आणि आनंदी मनासाठी योग हा एकमेव उपाय असून नित्य नियमानं योगासनं करावीत असं आवाहन केलं। त्यानंतर योग प्रशिक्षक अशोक पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग विद्येतील सर्वांगासन, पादांगुष्ठासन, शशिकासन, मंडूकासन, मकरासन, भुजंगासन, धनुरासन, विपरीत नौकासन, पर्वतासन, ताडासन ही आसनं संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली।
याप्रसंगी गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील सुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, हनुमंत पाटील, योग शिक्षक डॉक्टर विलासराव देशमुख, मारुती शिंदे, बाजीराव पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फे ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पीरवाडी या 8 गावांची हद्दवाढ आता अटळ आहे. या 8 गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्तांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली होती. या बैठकीत शहराच्या हद्दवाढीबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर हद्दवाढ विरोधी कृती समितीनं बैठक घेऊन हद्दवाढ होऊ देणार नाही, प्रसंगी रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाईचा निर्धार केला होता. त्यानंतर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबातर्फे ठाणे, नवे बालिंगे, नवे बालिंगा, नवे पाडळी आणि पीरवाडी या 8 गावांची हद्दवाढ आता अटळ असल्याचं सांगितलं. या 8 गावांचा हद्दवाढीत समावेश करून त्याबाबतचा प्रस्ताव तात्काळ शासनाला सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. आयुक्त तथा प्रशासक कोल्हापूर महानगरपालिका यांना मी आज पत्र दिलेलं आहे की आपली जी काही शहरालगतची असणारी जी गावं आहेत, नदीच्या आतली आणि हायवेच्या आतली, यामध्ये प्रामुख्यानं उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडे आणि पीरवाडी अशी 8 गावं आहेत. यामध्ये ही हद्दवाढीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीचं एकमत आपलं झालेलं आहे. याची प्रोसेस सुरू करण्याविषयी सन्मान्य आयुक्तांना वरून सूचना आलेल्या आहेत. मी हे जर पत्र दिल्यानंतर आयुक्त हे पत्र ह्या पत्राची कॉपी किंवा याचा प्रस्ताव हा जिल्हा परिषद सिओनच्याकडे दाखल करतील. ते ह्या 8 गावांना नोटीस देतील ठराव करण्याविषयी. ठराव पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असू दे अथवा नकारात्मक असू दे, हा ठराव आपण हे करून प्रस्ताव पुन्हा महापालिकेकडून शासनाला पाठवला जाईल. आणि मला असं वाटते की परत एकदा की यामध्ये टाकाला जाऊन मोगाला पोहायची काय गरज नाही. हद्दवाढी गरज आहे, काळाची गरज आहे आणि 8 गावांची हद्द वाढवण्यासाठी आमचा अजूनही प्रयत्न आहे. सर्वच प्रमुख नेत्यांचं यासाठी मला सहकार्य लाभलेलं आहे. मुरगुड शहर, शिंदेवाडी आणि यमगेला पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव आज पहाटे पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागलाय. जूनमध्येच तलाव भरल्याची ही पहिलीच वेळ आहे. यंदा वेळेआधीच मान्सूननं सर्वत्र जोरदार हजेरी लावली. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांसह तलावांमधील पाणीसाठा वाढलाय. मुरगुड शहर, शिंदेवाडी आणि यमगे गावांना पाणीपुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव आज पहाटे पूर्ण क्षमतेनं भरून ओसंडून वाहू लागला. जोरदार पावसामुळे केवळ 15 दिवसात तलाव भरलाय. हा तलाव पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये. सुमारे 120 एकर क्षेत्रफळ असलेल्या या तलावात 10,22,00,000 घनफूट पाणीसाठा होतो. मागील वर्षी 23 जुलैला तर 2023मध्ये 15 जुलैला तलाव भरला होता. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदीपट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. चांदोली धरणातून 1640 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. यामुळं वारणा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदीपट्ट्यात पावसाचा जोर असल्यानं परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. चांदोली धरणातून 1640 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. यामुळं वारणा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय. पाणी पात्राबाहेर पडल्यानं प्रशासन सतर्क झालं असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. डोंगर माथ्यावरील ओहोळांचे आणि धबधब्यांचं पाणीही वारणा नदीपात्रात येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेले असून अमृतनगर चिकुर्डे दरम्यानच्या वारणा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेलाय. राधानगरी तालुक्यातील मांजरखिंड ते काळम्मावाडी दूधगंगा धरणापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे चुकवताना लहान मोठ्या अपघाताच्या घटना घडतायत. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वर्षा पर्यटनासाठी पर्यटक येत असतात. त्यामुळे हे खड्डे बुजवण्याची मागणी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून होतीये.
राधानगरी तालुक्यात डोंगरावरून पडणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि कोसळधारांचं विहंगम दृश्य पाहण्यासाठी वर्षा पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र अभयारण्याची स्वागत कमान असलेल्या मांजरखिंड ते काळंबावाडीतल्या दूधगंगा धरणापर्यंतचा रस्ता दुरावस्था झाली आहे. पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्यानं खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं या मार्गावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी पर्यटक आणि ग्रामस्थांमधून होतीये. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांच्या स्वरूपात वह्या संकलित करण्यात आल्या होत्या. या वह्यांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप केलं जातंय. त्यानुसार उचगावमधील विविध शाळांमध्ये या वह्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या दुष्परिणामांचीही जाणीव करून देण्यात आली. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांच्या स्वरूपात वही संकलनाला 2007 पासून सुरुवात करण्यात आली. 2007 ते 2024 या दरम्यान एकूण 64,37,000हून अधिक वह्या संकलित करण्यात आल्या. तर एकूण 14,53,000हून अधिक विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत वह्या वाटप करण्यात आल्या. राज्यातील या आदर्श उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये झाली आहे. यावर्षी संकलित झालेल्या वह्यांचं वाटप विविध शाळांमध्ये सुरू आहे. त्यानुसार आज उचगावमधील कुमार कन्या विद्यामंदिर, त्र्यंबोली देवी हायस्कूल, यादववाडी विद्यामंदिर अशा विविध शाळांमध्ये वह्यांचं वाटप करण्यात आलं. उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या वह्या विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. याप्रसंगी बोलताना सरपंच मधुकर चव्हाण यांनी शिक्षणाच्या माध्यमातून येणारी पिढी घडावी या उद्देशानं या विधायक उपक्रमाला सुरुवात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. माजी तंटामुक्त अध्यक्ष दिनकर पोवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी दीपक रेडेकर यांनी या उपक्रमांची माहिती देत मोबाईलच्या दुष्परिणामांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांनी मोबाईल सोडून मैदानी खेळांना महत्त्व द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. याप्रसंगी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पवार, शिवसेना ठाकरे गटाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी उपसरपंच मधुकर चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तुषार पाटील, राहुल मोळे, सामाजिक कार्यकर्ते महेश जाधव, गुरु माने, सूरज पाटील, दत्ता यादव, विनायक हावळ, डॉक्टर सुनील उपाध्ये, शाळा समिती अध्यक्ष राजू सावंत, कृष्णा त्रेवडे आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील साळोखेनगर इथल्या डी.वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवानी इंगवले यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिकं करून घेतली. कोल्हापुरातील साळोखेनगर इथल्या डी.वाय. पाटील प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष योग सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर अभिजित माने यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी संतुलित आणि निरोगी जीवनशैली राखण्यात योगाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. याप्रसंगी शिवानी वैशाली इंगवले यांनी योग फायदे विशद करून उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिकं करून घेतली. यावेळी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य निवास पाटील, प्रथम वर्षाचे प्रमुख अमर पाटील आणि क्रीडा विभागाचे सचिन पाटील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर आज कमी झाला. दिवसभर शहरात ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसानं उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील 19 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात आज सकाळच्या वेळेत पावसानं थोडी हजेरी लावली होती. त्यानंतर दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू होता. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत मात्र वाढ होतीये. अद्यापही जिल्ह्यातील 19 बंधारे पाण्याखाली आहेत. आज सायंकाळी 5 वाजता पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 3 इंचांवर पोहोचली होती. राजारामपुरी पोलिसांनी मोरेवाडी इथल्या कांजारभाट वसाहतीत कारवाई करत दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. या कारवाईत पाऊण लाख रुपयांचं साहित्य नष्ट करत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी आज मोरेवाडीतल्या कांजारभाट वसाहतीमध्ये कारवाई करत दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. पोलिसांनी या ठिकाणी दारू तयार करण्याचं कच्चं रसायन, पक्कं रसायन, तयार दारू, प्लास्टिक आणि पत्र्याची बॅरल असं एकूण पाऊण लाख रुपयांचं साहित्य नष्ट केलंय. पोलिसांनी या प्रकरणी विजय बागडे, चरण बागडे, रोहित माटुंगे आणि मनोज मिनेकर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने, अंमलदार कृष्णात पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सुशांत तळप, नितीश बागडी, अमोल पाटील आणि सचिन पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या खंडेराव हिंदूराव पाटील या वृद्धाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.
आज सकाळी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकानं विहिरीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढला. करवीर तालुक्यातील वडणगे इथले खंडेराव हिंदूराव पाटील हे 75 वर्षाचे वृद्ध शुक्रवारी शेताकडे जातो असं सांगून घराबाहेर पडले होते. मात्र ते परत आले नसल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी घरालगतच असणाऱ्या विहिरीजवळ त्यांचं चप्पल आणि कपडे आढळून आले. याबाबतची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनच्या पथकानं विहिरीत शोध घेऊन त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. इचलकरंजीतील शाहू कॉर्नर परिसरात एका इमारतीत असलेल्या जुगार अड्ड्यावर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 13 जणांना ताब्यात घेऊन रोख रक्कमेसह एकूण 2,06,000चा मुद्देमाल जप्त केलाय. इचलकरंजीतील शाहू कॉर्नर परिसरात सुवर्णयुग कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या इमारतीत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सांस्कृतिक मंडळाला घालून दिलेल्या अटी शर्थींचं उल्लंघन करून बेकायदेशीरपणे जुगार सुरू असल्याचं निदर्शनास आलं. या कारवाईत पांडुरंग कांबळे यांच्यासह 13 जणांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी 11,000ची रोकड, 1,60,000 रुपये किमतीच्या 3 दुचाकी, 15,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल आणि 20,000चं जुगाराचं साहित्य असा 2,05,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जेवण बनवत असताना लहान गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं महम्मद खान हा यंत्रमाग कामगार गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इचलकरंजीतील कुडचेमळा परिसरामध्ये जाधव यांचा यंत्रमाग कारखाना आहे. कारखान्यामध्ये गुंडी मशीनवर महम्मद खान हा काम करतोय. आज सकाळी तो जेवण बनवत असताना लहान सिलेंडर टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात महम्मद बाहेर फेकला गेल्यानं गंभीर जखमी झाला. स्फोटामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. जखमी महम्मदला उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करतायत. पन्हाळा तालुक्यातील निवडे इथल्या तरुणांनी माजी आमदार ऋतुराज पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला. उद्योजक अमोल पाडेकर, शुभम पाटील, सूरज पाडेकर, सागर यादव, मयूर पाडेकर या तरुणांनी गावात 100 झाडं लावली. केवळ वृक्ष लागवड न करता त्याचं संवर्धनही हे तरुण करतायत. गेल्या वर्षीही या तरुणांनी वाढदिवसानिमित्त 100 झाडं लावली होती. राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागातर्फे अतिसार थांबवा या जनजागृती अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या आरोग्याबाबत सूचना केल्या. दूषित पाण्यामुळं अतिसार आणि इतर साथीचे आजार टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावं, गावागावात जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करावी असं आवाहन डॉक्टर भंडारी यांनी केलं. यावेळी डॉक्टर सुहास खेडकर, मनीष पाटील, हेमा भारती, संतोष ननावरे, तालुका आरोग्य सहाय्यक गजानन मोहिते यांच्यासह आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापुरात दानशूर व्यक्तींची कमतरता नाही. समाजातील गरजू लोकांना, संस्थांना, संघटनांना आर्थिक ताकद देण्याचं काम दानशूर व्यक्ती करतात. असंच एक कोल्हापुरातील दानशूर राहुल जगताप हे गेल्या 4 वर्षांपासून कन्या राजेश्वरीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवून आणि आर्थिक मदत देऊन मानवतेचं दर्शन घडवतायत. कोल्हापुरातील शास्त्रीनगर इथं राहणारे राहुल श्रीरंग जगताप हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर CCTV नियंत्रकाचं काम पाहतात. आजपर्यंत त्यांनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर हरवलेले हजारो भाविक शोधून त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केलेत. अनेक गुन्हेगार शोधून पोलिसांना मदत केली आहे. लॉकडाऊनच्या काळात श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबा देवाचं भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शन देण्याच्या कामात त्यांनी सहकार्य केलंय. राहुल हे कन्या राजेश्वरीच्या जन्मापासून गेली 4 वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. 17 जून 2022 रोजी राजेश्वरीचा पहिला वाढदिवस आईवडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी मातोश्री वृद्धाश्रमात साजरा केला. यावेळी सेवानिवृत्त जेल अधिकारी असलेले राजेश्वरीचे आजोबा श्रीरंग जगताप आणि ITI प्राध्यापक असलेले सुदाम पाटील यांनी वृद्धाश्रमाला 11,111 रुपयांची देणगी दिली. यावेळी हणबरवाडीतील अंध युवक मंचला 11,111 रुपयांची देणगी दिली. दुसऱ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी वृद्धाश्रमातील वृद्ध, अनाथ आणि अंध मुलांना DYP सिटी मॉल PVR सिनेमामध्ये वेड हा चित्रपट पाहण्याचा आनंद दिला.
तिसऱ्या वाढदिवसानिमित्त मिरजकर तिकटे इथल्या अंधशाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं. चौथ्या वाढदिवसानिमित्त समाजातील दृष्टिहीन मुलांच्या अंगी असणाऱ्या कलेला जगासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न केला. जीएसटी कमिशनर प्रसाद गोरसे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, डॉक्टर अजित पाटील, डॉक्टर विद्या पाटील, देवस्थान समितीचे उपअभियंता सुयश पाटील, लेखापाल धैर्यशील तिवले, राहुल जगताप, राधिका जगताप यांच्या हस्ते राजोपाध्ये नगर इथल्या अंध युवा मंच या संस्थेला 11,121 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. सतत समाजाच्या सुखदुःखात सामील होऊन समाजातील गोरगरीब गरजूंना आनंद देण्याचं काम राहुल जगताप, पत्नी राधिका जगताप आणि त्यांचा परिवार करत आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक होतंय. इचलकरंजीतील श्रद्धा अकॅडमीमधील यश यादव या विद्यार्थ्याच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मराठा महासंघानं केली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांकडे या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी पुंडलिकराव जाधव, शहाजी भोसले, आनंदराव कांबळे, प्रतीक अंकले, मनोज जमादार यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उदयभाऊ किंग टोळीला 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई केली आहे. कुरुंदवाड पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या चौकशी अहवालानंतर पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी आज या टोळीच्या हद्दपारीचे आदेश दिले. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वत्रिक हितास बाधा आणणे, अवैध व्यवसायांना प्रोत्साहन आणि सामाजिक शांतता बिघडवत असल्याबद्दल उदयभाऊ किंग टोळी विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव कुरुंदवाड पोलिसांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना उदयभाऊ किंग टोळीची चौकशी करण्यास सांगितलं होतं. याबाबतचा चौकशी अहवाल प्राप्त होताच आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या टोळीचा प्रमुख उदय पाटील, त्याचा भाऊ रवींद्र पाटील, विशाल कांबळे, प्रशांत पाटील आणि सुनील मगदूम यांना 1 वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याचे आदेश पारित केलेत. आज जागतिक संगीत दिन. यानिमित्त आज आपण भेटणार आहोत वयाच्या 13व्या वर्षी तब्बल 27 वाद्य वाजवणाऱ्या एका संगीत वेड्याला. प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, संगीतकार अजय अतुल यांच्यासारख्या दिग्गजांनी कौतुक केलेला हा वाद्यांचा जादूगार आहे तरी कोण? पाहुयात एस न्यूजचं हे विशेष वृत्त. बासरी सनईपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सॅक्सोफोनपर्यंत, हार्मोनियम, संतूर, पियानोपासून ते गिटारपर्यंत आणि ड्रम्सपासून क्लॅपबॉक्सपर्यंत, फुंकवाद्य, तंतुवाद्य आणि तालवाद्य या वाद्यांच्या प्रकारांमधली 1-2 नव्हे तर तब्बल 27 प्रकारची वाद्य वाजवणारा हा आहे अरहन मिठारी. कोल्हापुरातील आशिष आणि अनुराधा मिठारी या दाम्पत्याचा मुलगा. वाद्यांवर बेमालूमपणे हुकूमत गाजवतानाच वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी एखाद्या जाणकार संगीतकारासारखी समज असणारा अरहन अफलातून आहे. एका म्युझिक डायरेक्टरला आता एक गाणं कुठलं तर असेल, ते गाणं आपल्याला फक्त त्याचं व्होकल ऐकू येत असेल सामान्य माणसांना, पण जे मागं वाजते, स्ट्रिंग्स असेल, त्याचं स्नेअर असेल, सगळं असेल, ते मागचं ऐकायला आपल्याला यायला पाहिजे आणि ते आपल्याला कळायला पाहिजे ते काय आहे त्याचं. कलानगरी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरच्या साईक्स एक्सटेन्शन परिसरात तो राहतोय. स्वतः संगीतात रमणाऱ्या आशिष यांना मात्र आपला मुलगा रायडर व्हावा असं वाटत होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. एका अपघातानं आणि कोरोनानं नियतीला जे मान्य होतं तेच घडलं. कोरोना काळात घरीच असलेले आशिष सतत गायन आणि वादनाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत होते. ते सगळं अरहन ऐकत होता, बघत होता. याच काळात त्याच्या हातात बासरी आली आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. त्या लॉकडाऊनमध्ये माझी बाईक रेसिंगचं ॲक्सिडेंट झालेला, त्यामुळे माझं बंद झालेलं. मग त्या लॉकडाऊनमध्ये एक फ्ल्यूट होती आमच्याकडं, हे पप्पाने मला दिले. त्याच्या वयाच्या 9व्या वर्षी म्हणजे कोविडची टाईम ॲप्रॉक्सिमेट आपण म्हणू शकतो की 4-5 वर्षापूर्वीचा हा काळ असेल. तर त्याला थोडा इंटरेस्ट डेव्हलप व्हायला लागला त्याच्यामध्ये आणि योगायोगाने त्याला विचारलं, बाबा तू काय इन्स्ट्रुमेंट प्ले करणार? तर तो म्हटला, तुमच्याकडे तुम्ही जसे सगळे इन्स्ट्रुमेंट्स प्ले करतात तसे मी सगळे इन्स्ट्रुमेंट्स प्ले करणार. तर मी म्हटलं ठीक आहे, सुरुवात आपण ह्याची परीक्षाच घ्यायची, तर मग विंड इन्स्ट्रुमेंटपासून आपण सुरुवात करूया म्हटलं.
आणि त्याला फ्लूट प्ले करायच्यासाठी एक छोटंसं आव्हान दिलं. अरहनला वडिलांकडून मिळालेलं बाळकडू पुढं त्याला संगीताची आवड जोपासायला उपयोगी पडू लागलं. तो खूप लहान होता, बाळ होता त्यावेळी त्यांनी रोज त्याला झोपवायचे. मग त्यावेळी अंगाई वगैरे म्हणायचे, गाणे म्हणायचे आणि त्याच्या डोक्यावर कायम त्यांनी असं ताल पकडायचे. मग तो खूप म्हणजे थोडासा मोठा झाला त्यावेळी त्याला पण म्हणजे गाणं लागलं ना त्याला एकदम आवडायचं. पायाचे ताल पकडायचा, हाताचे ताल पकडायचं. त्यावेळी आमच्या लक्षात आलं की हा त्याला संगीत हे आवडते म्हणून. बासरी वादनापासून अरहनचा प्रवास सुरू झाला. पुढं त्याला सॅक्सोफोन या वाद्याचं आकर्षण वाटू लागलं. त्यानं वडिलांकडं सॅक्सोफोन घेऊन देण्याची इच्छा व्यक्त केली. लाखाच्या घरात किंमत असलेलं हे वाद्य घेण्याबाबत वडील आशिष साशंक होते, पण त्यांनी धाडस करून सॅक्सोफोन घेतला. अरहनला ते स्वतः तो वाजवायला शिकवू लागले. अरहन वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तयार होऊ लागला. संगीत क्षेत्रातील देशपातळीवरील स्पर्धांमधून तो चमकू लागला आणि वडिलांमध्येही त्याच्यामधल्या कलाकाराला आकार देण्याचा विश्वास अधिकाधिक दृढ होऊ लागला. आणि फटाडोस इंटरस्कूल कॉम्पिटिशनची एक मोठी कॉम्पिटिशन असते जी भारतात सगळ्या स्टेट्समध्ये होते. सलग त्या 3 वर्ष त्याने त्या कॉम्पिटिशनमध्ये रनरअप आणि फर्स्ट प्राईज पटकवलं. आणि योगायोगाने त्याचा जो व्हिडिओ त्यांच्या पोर्टलवर होता तो फर्स्ट व्हिडिओ ऑलमोस्ट त्याला 20 लाख व्ह्यूज मिळाले आणि दॅट वॉज द हायेस्ट व्ह्यूज ऑन द पोर्टल फॉर फटाडोज. सो त्या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसू लागल्या की ह्याचा म्युझिकल करिअरशी फार मोठा काहीतरी वाटा आता आपण त्यामध्ये फक्त त्याला पुश करणं हा आपला पार्ट राहील. अरहननं सहभाग घेतलेल्या एका स्पर्धेसाठी पंडित हरिप्रसाद चौरासिया परीक्षक होते. त्यांनी अरहनबद्दल काढलेले गौरवोद्गार अरहनबरोबरच त्याच्या आईवडिलांना बळ देणारे ठरले. आणि त्याला पहिली कौतुकाची थाप म्हणतो ना आपण की ती पंडित हरिप्रसाद चौरसियाजी ह्यांच्याकडून मिळण्याची त्याची सुरुवातीची ती उर्मी त्याच्या अंगामध्ये जागृत झाली. आणि ती कला त्याने अगदी म्हणतो ना की त्यांच्याकडूनची पोच पावती अशी होती की इतका अवघड इन्स्ट्रुमेंट ज्याला ब्रीदिंग खूप लागतं आणि तू अगदी सहजरित्या हे इन्स्ट्रुमेंट प्ले करतो आहेस आणि माझे खूप खूप आशीर्वाद तुला. तू मोठा कलाकार होणार ह्यात काहीच शंका नाही. त्याची उर्मी आणि तीच म्हणतो ना आपण एक शाबासकीची थाप ती त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी करण्यासाठी पुन्हा प्रेरणा देऊ लागली. अरहन दिवसागणिक हातात येईल ते वाद्य आपलंसं करू लागला. AR रेहमान यांचे ड्रमर शिवमणी, बासरीवादक नवीन कुमार यांच्यासारख्या दिग्गजांनी त्याचं तोंड भरून कौतुक केलंय. आता मी खूप मोठ्या म्हणजे कलाकारांना भेटलो आहे. जसं की आता पहिला भेटलेलो तेव्हा शिवमणी AR म्हणजे ड्रमर. त्यांनी म्हणलेलं मला, मी पहिला त्यांचा शो झाला, आम्ही भेटायला गेलो त्यांना बॅकस्टेजला. सर चालले होते. मी म्हणलं सर प्लीज म्हणले मला असं विचारायचं मला भेटायचं होतं. मग त्यांनी आले. मी म्हणलं असं सॅक्सोफोन वाजवतो मी, प्ले करतो खूप अगोदर. आणि त्याने म्हणले मला हम एक बार दोनों मिलके स्टेज पे परफॉर्म करेंगे एक दिन. AR माझे नवीन कुमार फ्ल्युटिस्ट त्यांना भेटलो. त्यांचे सेशन्स होते पुण्याला. स्वतः एकलव्यासारखं गायन वादन कंपोजिंग शिकून आपल्या मुलाला घडवणाऱ्या आशिष यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अरहन ज्या फुंकवाद्यांचा विशेष चाहता आहे ती बहुतेक सर्व वाद्य परदेशी बनावटीची आणि महागडी आहेत. पण ती विकत घ्यायची, अरहनच्या हातात विश्वासानं द्यायची, ती वाजवण्याचं शिक्षण द्यायचं, हे सगळं करताना आशिष आणि अरहन यांच्यामध्ये बाप लेकाच्या पलीकडं एक मित्रत्वाचं नातं निर्माण झालंय. 3-3.5 वर्ष आता मी अजून आता ते गल्लीत जात नाही, कुठं जात नाही, खेळत नाही. फक्त शाळेतले मित्रच, फक्त शाळेत खेळलो काय असेल ते.
ना गल्लीत जायचं ना कुठं. आणि पप्पा माझे मित्र आहेत. बऱ्याच गोष्टीत मला त्याच्या लहानपणासारखा मी मित्र म्हणून, एक वडील म्हणून नाही तर त्याचा मित्र म्हणून मी त्याच्याशी वागतो आहे आणि त्याला शिकवतो आहे. एक गुरु म्हणून शिकवतो आहे. त्यावेळी मी वडील नसतो आहे आणि ज्यावेळी मी वडील म्हणून असतो त्यावेळी त्याचा मित्र असतो, वडील नसतो आहे. अरहनला एक उत्कृष्ट संगीतकार बनवण्याचा ध्यास घेतलेले आशिष त्याला घडवण्यासाठी आपला पूर्ण वेळ देत सगळं कौशल्यपणाला लावत आहेत. तर अरहनची आई अनुराधा घर आणि व्यवसाय सांभाळण्याची मोठी जबाबदारी पार पाडतायत. आणि माझी म्हणजे माझी मम्मा पण आता दररोज माझ्यासाठी ती शॉपमध्ये जाऊन बसते दुकानात आणि ती घर सांभाळते. त्याचं जर कला बघितल्यावर असं वाटतं की हा म्हणजे 100% काही ना काहीतरी करून दाखवणार. तेवढी त्याची कला तो त्याच्यासाठी कष्ट पण करतं. जेव्हा संपूर्ण कुटुंब एक स्वप्न उराशी बाळगून वाटचाल करत असतं त्यावेळी त्यांच्या धडपडीला नियतीसुद्धा साथ देते. अरहननं प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांचं बेसुरे हे गाणं सॅक्सोफोनवर वाजवलंय. त्याचा व्हिडिओ संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांनी तो अजय यांच्यापर्यंत पोहोचवला. वाद्यमेळ उत्तम जमल्यानंतर गाणं जसं उत्तम होतं तसंच काहीसं अरहन बाबतीत घडलं. अरहनला घडवताना आशिष यांना सतत वाटत राहायचं त्याला एकदा अजय अतुल यांना भेटण्याची संधी मिळायला हवी. आणि जितेंद्र जोशींकडून मिळालेला व्हिडिओ बघून संगीतकार अजय यांनाही या 13व्या वर्षी अफलातून सॅक्सोफोन वाजवणाऱ्या पोराला भेटायचं होतं. काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात अजय अतुल एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आशिष आणि अनुराधा हे दोघे अरहनसह त्यांना भेटायला फडतरे मिसळच्या दारात जाऊन उभे राहिले. अजय अतुल यांना देव मानून संगीत साधना करणाऱ्या अरहनला त्याचा देव इथं भेटला. अजय गोगावले तर कोल्हापुरात येतानाच ठरवून आले होते. कोल्हापुरातल्या कार्यक्रमात ते सॅक्सोफोनवर बेसुरी वाजवलेला मुलगा आलाय का अशी विचारणा जाहीरपणे करणार होते. पण फडतरे मिसळच्या दारातच अरहनच्या आयुष्याला एक वळण देणारी ती भेट घडली. तू भेटला नसताना मी स्टेजवर सांगणार होतो तो मुलगा कोण आहे त्यांनी येऊन स्टेजला भेटा मला. त्या भेटीवेळी अजय अतुल यांनी अरहनबरोबरच त्याला घडवणारे त्याचे वडील आशिष यांचं विशेष कौतुक केलं. त्यांनी त्या दिवशी अरहनला कार्यक्रमात सॅक्सोफोन वाजवण्याची संधी द्यायचं सुद्धा निश्चित केलं. पण वेळेअभावी अरहनला त्यावेळी परफॉर्म करता आलं नाही. कार्यक्रम झाल्यानंतर अजय यांनी अरहनला पोटाशी कवटाळत त्याला पुन्हा संधी देण्याचं कबूल केलं. छान वाजवत आज नाही जमलं पुढून या पुढं भेटू तो नंबर तुला दिला ना घे ना एक मिनिट त्यांना प्लीज मी त्याला नंतर सांगितलं तुमच्याकडे नंबर आहे मला फोन करा मुंबईला नक्की. या सगळ्यामुळं अरहनला एक प्रकारे अजय अतुल यांच्या रूपानं गॉडफादरच मिळाला. कोल्हापूरच्या सेंट झेवियर स्कूलमध्ये शिकणारा अरहन आता 8वीतून 9वीत गेलाय. त्याच्या वयाची इतर मुलं काय करतात हे वेगळं सांगायला नको. पण अरहनचं ध्येय निश्चित आहे. त्याचे कष्ट आणि आईवडिलांच्या साथीमुळं त्याचा ध्येयाकडे जाण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होत चाललाय. आता तर आशिष यांनी हा मार्ग अधिक प्रशस्त करण्यासाठी या मार्गातला पारंपरिक शिक्षणाचा अडथळाच दूर करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी इतरांना धक्कादायक वाटेल पण अरहनसाठी अतिशय उपयुक्त ठरणारा होम स्कूलिंगचा निर्णय घेतलाय. त्याला त्याचं ड्रीम आहे, त्याला म्युझिक डिरेक्टर व्हायचं आहे. तर निश्चित आपला दिवसातला एक 24 तासाचा पिरियड ज्यामध्ये आपण एक 12 तास ॲक्टिव्ह असतो, 2 तास मला वाटतं अभ्यासासाठी आणि 10 तासातले 7 तास जरी एक्झॅक्टली आपण कन्सिडर केले की तो म्युझिक करेल तर 100% त्याची फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग राहील आणि तो त्यातून नक्की सक्सेसफुल राहील एवढीच खात्री मला वाटते. तर आम्ही त्या पद्धतीने वाटचाल करतोय. आशिषनी त्यांच्या मुलामधली ऊर्जा नेमकी कशात आहे हे ओळखलंय.
त्यामुळं ते इतर पालकांनाही आपल्या मुलांमधलं वेगळेपण शोधा असं आवाहन करतायत. मला प्रत्येक पालकाला एकच सांगायचं आहे, एक जन्म मिळतो आपल्या आयुष्यामध्ये आणि तो जन्म जर का तो कधी सार्थक होतो, ज्यावेळी तुम्ही तुमच्या पॅशनवर तुम्हाला जगता आलं किंवा तुम्हाला ज्या तुमच्या इंटरेस्टच्या लायकिंग्सच्या कॉर्नरमध्ये तुम्ही लाईफमध्ये काही एक्सपर्टीजमध्ये करू शकत असाल तर तुमचं लाईफ फुलफिलमेंटला आहे. अरहनच्या नशिबानं त्याचे वडीलच त्याला गुरु म्हणून लाभलेत. त्यांच्याकडून वादनातले बारकावे समजून घेत त्याला तंत्रज्ञानाची जोड देणाऱ्या अरहनला स्वतःला या क्षेत्रातला आदर्श बनायचा आहे. मी कोणाकडं होणार नाही, मला सगळे बघून माझ्यासारखं वाजवायला पाहिजे, हे माझी इच्छा आहे. माझी स्टाईल, माझं प्लेईंग, माझं बघून म्हणजे स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे आपण. आता RD बर्मन, आता अरहन मिठारी हे व्हायला पाहिजे नाव इंडस्ट्रीमध्ये. त्याचं हे स्वप्नच त्याच्यामधल्या प्रगल्भतेची प्रचिती देणार आहे. अरहनच्या या स्वप्नपूर्तीसाठी त्याचे आईवडील सुद्धा अपार मेहनत घेत आहेत. अरहनला एक कलाकार म्हणून घडवताना आशिष आणि अनुराधा त्याला माणूस म्हणून घडवताना कुठंही कमी पडताना दिसत नाहीत. अरहन कलेच्या प्रांतातलं शाश्वत ज्ञान घेऊन काळाबरोबर चालणारं, चिरकाल टिकणारं, स्वतःला आनंद देतानाच रसिकांना भावणारं संगीत निर्माण करत राहील यात शंका नाही. आज जागतिक संगीत दिनाच्या निमित्तानं अरहनला संगीत क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी एस न्यूजच्या शुभेच्छा. एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह कृष्णा जमदाडे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातील ESIC रुग्णालयाची घेतली झाडाझडती. वैद्यकीय अधिकारी धारेवर. रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. कोल्हापूर शहरालगतच्या 8 गावांची हद्दवाढ आता अटळ. प्रस्ताव सादर करण्याबाबत आयुक्तांना पत्र दिल्याची आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. मनसेच्या विद्यार्थी सेनेचं इचलकरंजीतील शाळांना पत्र. हिंदी सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याचं आवाहन. BCA, BBA, BMS आणि BBM अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या CET परीक्षेला पुन्हा मुदतवाढ. आता 19 आणि 20 जुलै रोजी घेण्यात येणार परीक्षा. आणि कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.